आंबे, केळी, चिकू, पेरू आणि डाळिंबाने लगट त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पण शेती करण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. पलूस तालुक्यातील माळवाडी इथं त्यांनी 7 एकर पडीक जागा विकत घेतली. आतापर्यंत या जागेवर कोणतंही पीक घेतलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. मात्र जयवंत यांचा निर्धार पक्का होता. जमीन लागवडी योग्य करण्यासाठी त्यांनी माती परीक्षण करून घेतलं. त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आली. त्यानुसार तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि शेणखतासह कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा वापर केला. जेवढी ताकद लावली त्या मानानं आम्हाला आउटपुट काय मिळत नव्हता. म्हणून आता उत्पादन का पिकअप का होईना म्हणून आम्ही माती परीक्षण आणि पाणी परीक्षण केलं. ज्यावेळी आम्ही माती परीक्षण केलं त्यावेळी काही आम्हाला कमतरता जाणून आल्या. त्या आम्ही खतातून हे केल्या, भरून काढले. हे सारं करताना त्यांच्या पुढे पाण्याचा प्रश्न आवासून उभा होता. शेतात विहीर होती, मात्र तिचं पाणी क्षारयुक्त होतं. यावर उपाय म्हणून सावंत यांनी पाण्यातील क्षार कमी करणारं UBL नावाचं यंत्र बसवलं. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला. शिवाय विहिरीतून पाणी खेचण्यासाठी सौर पंपाची मदत घेतली. त्यांची ही एक रकमी गुंतवणूक त्यांना दीर्घकाळासाठी फायद्याची ठरली. ज्यावेळी नवीन टेक्नॉलॉजी आली सोलरमध्ये की विदाऊट बॅटरी जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपली मोटर चालणार. मग हे ज्यावेळी माझ्या कानावर पडलं त्यावेळी मी लगेच त्या कंपनीला अप्रोच झालो. SPS म्हणून कंपनी आहे आणि आम्ही सोलर तात्काळ बसून घेतला. माझा 7.5 HP ची मोटर आहे आणि ती तासाला 40,000 लिटर पाणी फेकते. पिकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी मजूर नेमलेत. त्यामुळे सावंत आठवड्यातून एकदा शेतात फेरफटका मारतात. मजुरांना नेमून दिलेली कामं झालीत की नाहीत याची पाहणी करतात. शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठा निश्चित करून स्वतः शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेतात. याशिवाय प्रयोगशील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या शेतांना भेटीही देतात. काही क्षेत्र म्हणजे मुलांना आवड निर्माण व्हावी शेतामध्ये येण्यासाठी वगैरे आम्ही एक 18 ते 19 प्रकारचे फळझाडं लावलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण शेतामध्ये येऊ किंवा पै पाहुणे येतील किंवा मित्रमंडळी येतील किंवा माझी मुलं येतील हॉस्टेलवरून वगैरे, तर त्यावेळी त्यांना इथं शेतामध्ये येण्यासाठी इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. पडीक जागेत सावंत यांनी नंदनवन फुलवल्यानं आता लगतच्या शेतकऱ्यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा रिपोर्ट बघितला त्यानंतर मी बी आता वर्ष झालं बसवलेलं आहे. त्यापासून मला ऊसाचे पानं वगैरे करपलेले दिसत नाहीत. फुटवा वगैरे चांगला आहे. जमीन भुसभुशीत होते. भविष्यात सोलर बसवायचा सुद्धा माझा विचार आहे. सावंत आपल्या शेतात गांडूळ खताची निर्मिती करतात. वर्षाकाठी ते यातून 10 टन गांडूळ खत निर्माण करतात. कुटुंबासाठी हंगामातील फळं मिळावीत म्हणून त्यांनी आंबा, डाळिंब, केळी यासोबतच चेरी, फणस, अंजीर, रामफळ, सफरचंद, बोर अशा झाडांची लागवड केली आहे. भविष्यात पडीक जमिनीतून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचं उद्दिष्ट समोर ठेवत ते आपल्या शेतात मेहनत घेतात. त्यांच्या या प्रयत्नामुळे पडीक वर्कस जमिनीतही सोनं पिकू शकतं हे सिद्ध झालंय. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली. मातीची निगा राखणं शेतकरी बंधूंनो फार महत्त्वाचं आहे. मातीची निगा कशी राखायची, तिचं आरोग्य कसं जपायचं आहे बाबतीत आज आपण आपल्या पीक पाणी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधले प्राध्यापक नितीन कोंडे यांच्याकडून. कोंडे सरांना आपण थेट प्रश्न विचारूयात. कोंडे सर, जमिनीची सुपीकता टिकवण्याकरता आमच्या शेतकरी बंधूंनी काय उपाय करावेत? जमीन सुपीक ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं एक प्रमुख आपल्याला व्यवस्थापन म्हणता येईल माती परीक्षण. माती परीक्षण सध्या आता मार्च महिना सुरू आहे आणि त्यामुळे माती परीक्षणासाठी हा सर्वात महत्त्वाचा महिना आहे. या काळात जमिनीतील किंवा तुमच्या शेतातील हे पीक मळणी झालेले असल्याकारणाने आता सध्याच्या स्थितीत आपण मातीचे सॅम्पल किंवा जो नमुना आपण म्हणतो तो घ्यावा आणि तो प्रयोगशाळेत आपण नमुना तपासून घ्यावा. नमुना तपासल्यानंतर त्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य आहेत, कुठल्या पिकाला ते आवश्यक आहेत, कोणतं पीक त्यामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं याबाबतची इत्थंभूत माहिती आपल्याला माती परीक्षणावर मिळते. कोणते सर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचे फायदे काय, काय सांगाल शेतकरी बंधूंना? एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फार तर आपण शेणखत आणि रासायनिक खत यांचाच एकीकृत विचार करतो. पण माझ्या दृष्टिकोनातून, जमिनीच्या शाश्वततेच्या दृष्टिकोनातून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा अर्थ असा की रासायनिक खत, जैविक खत
त्यानंतर पीक फेरपालट, त्यानंतर पिकांचे अवशेष, त्यानंतर शेणखत, मग ते तुम्ही नाडेपणी केलेलं असो की अजून वेगवेगळ्या पद्धतींनी केलेलं असो. सद्यस्थितीत फॉस्फो कंपोस्ट आहे. त्यानंतर पिकांच्या अवशेषांमध्ये सोयाबीनचा पीक अवशेष आहे, तुरीचा पीक अवशेष आहे, यांचाही आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ही संकल्पना अशी आहे की साधारणतः सोयाबीनचा जरी विचार केला किंवा कापूस या पिकाचा विचार केला तर या दोन्ही पिकांसाठी लागणारे ज्याही गोष्टी आहेत, मग त्या नत्र असो, स्फुरद असो, पालाश असो किंवा यासोबतच दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ज्यामध्ये आपण जस्त, त्यानंतर आयर्न म्हणजे ज्याला लोह म्हणतो आपण, मंगल, तांबे, या प्रकारचे सुद्धा जे अन्नद्रव्य आहेत यांचा एकीकृत आपल्याला वापर करणं आहे. आणि जेव्हा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा विषय आपण घेतो त्यामधून रासायनिक खतांद्वारे एका वेळी एकच आपल्याला खत देता येते, पण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण शेणखत, त्यानंतर रासायनिक खत, त्यानंतर जैविक खत, पिकांचे अवशेष यांचा वापर करत असल्यामुळे एकाच वेळी आपल्याला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता निर्माण होते. आणि या उपलब्धतेमुळे पिकांना आवश्यक असलेले, कारण पिकांच्या ज्या काही वाढीच्या अवस्था आहेत त्यामध्ये पहिल्या 15 दिवसात असणारी, त्याच्या पुढच्या 15 दिवसात असणारी, त्यानंतर कळी अवस्थेत असणारी, त्यानंतर फूल अवस्थेत असणारी, बोंड अवस्थेत असणारी, या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. आणि त्यामुळे जेव्हा आपण एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यामुळे झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये त्यांना आवश्यक असलेले अन्नद्रव्य झाड किंवा रोप घेऊ शकतं, ज्यामुळे पिकांची अवस्था चांगली राहते. किंवा पाऊसमान कमी असलं तर त्यावेळी त्या एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली राहते आणि त्यामुळे आपल्याला पिकांचं उत्पादनसुद्धा चांगलं मिळू शकतं. शेतकरी जो रासायनिक खतांचा सध्याचा वापर करतो आहे यामध्ये युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा म्युरेट ऑफ पोटॅश आहे, या प्रकारचेच खतं फक्त ते वापरल्या जातात. पण या व्यतिरिक्त जसं मी आत्ताच आपल्याला बोललो की हिरवळीचे खतं असो किंवा पिकांचे अवशेष असो, यांचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा खरीप हंगामात कोणतं पीक तुम्ही घेणार आहात, मग ते सोयाबीन आहे की भुईमूग आहे की सूर्यफूल आहे की ज्वारी आहे, तर पिकांची परिस्थिती पाहून आणि आपल्या स्वतःच्या माती परीक्षणाचा अहवाल पाहून तुम्ही खतांच्या शिफारशी वापरू शकता. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची जर तुम्ही कृषी संवादिनी जर बघितली त्यामध्ये प्रत्येक पिकांच्या नुसार जे खतांच्या शिफारशी आहेत त्यामध्ये दिलेले आहेत. साधारणतः सोयाबीनचं जर उदाहरण घेतलं तर सोयाबीनला 30-75-30 असा शिफारशीत खत मात्र आहे. आता हे देत असताना युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या वापरासोबतच आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकांचे अवशेष किंवा हिरवळीचे खतं यांचा आपण वापर जर केला तर 30-75-30 हा जी काही शिफारशीत खत मात्र आहे यामध्ये फक्तच रासायनिक खत न वापरता यांच्यासोबत धेनच्या किंवा बोरू किंवा इतर हिरवळीचे खतं किंवा जैविक खतं यांचा एकीकृत जर आपण वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला जमिनीची शाश्वतता आणि पिकांची उत्पादकता दोन्ही ठेवण्यासाठी आपल्याला हातभार लागू शकतो. आणि अजून सांगायचं झाल्यास आपण चांगला प्रश्न विचारला की खत व्यवस्थापन कसे करावे. शक्यतो शेतकरी बंधूंना जे मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जे उपलब्ध खत आहेत तेच शक्यतो टाकावे लागतात. आणि त्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी बंधू सोयाबीन घेत असताना DAPचा वापर करतात. त्यामुळे सोयाबीन हे डाळवर्गीय तसेच तेलवर्गीय दोन्ही पिकांच्या मध्ये मोडत असल्या कारणाने याला सिंगल सुपर फॉस्फेट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट सोबत सल्फेट ऑफ पोटॅश किंवा जैविक खते यांचाही वापर जर आपण करू शकलात तर पिकांचे उत्पादन आपल्याला चांगले मिळते. खरेकोंडे सर, पुढील हंगामाच्या दृष्टीने कोणते उपाय शेतकरी बंधूंनी करावेत, काय सांगाल? जो खरीप हंगाम आपण पुढचा घेणार आहोत म्हणजे 2017चा खरीप हंगाम, यामध्ये आपल्याला कदाचित माहिती असेल, आपण वाचलंही असेल किंवा बऱ्याचदा ऐकलंही असेल की बेसुमार खत वापर किंवा अशास्त्रीय खत वापर यामुळे जमिनी ज्या खराब होत चाललेल्या आहेत त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे तर एक प्रभावी माध्यम आहेच, पण या व्यतिरिक्त फक्तच रासायनिक खताचा वापर न करता शेणखतही आपण बऱ्याच वर्षापासून टाकत आहात, पण जमिनीत उपलब्ध असणारा पिकांचे अवशेष, त्यानंतर हिरवळीचे खतं यासारख्या प्रभावी माध्यमांचा आपण अजून चांगल्या प्रकारे वापर करू शकतो.
जर पिकांच्या अवशेषांचा जरी आपण विचार केला तरी जवळपास 15 ते 20 क्विंटल पिकांचे अवशेष आपल्याला दरवर्षी प्रति हेक्टर एवढ्या क्षेत्रातून आपल्याला मिळत असतात। त्या पिकांच्या अवशेषांचा वापर आपण जर शेतातच केला, त्यांचा शेतात जेव्हा आपण रोटावेटर मारतो किंवा पंजी करतो त्यावेळेस ते मातीतच मिसळून टाकले तर खतांचा वापर आपल्याला कमी करता येईल। त्याचप्रमाणे हिरवळीचे खतं ज्यामध्ये धेंच आहे, बोरू आहे, या प्रकारच्या हिरवळीच्या खतांचा वापर जर आपण केला तर यामधून सुद्धा आपल्याला आवश्यक अन्नद्रव्यांची मात्रा चांगल्या प्रकारे मिळू शकते। आणि यासोबत नंतर आपण खतांच्या मात्रेचा वापर करून मग त्यामध्ये युरिया असो, DAP असो, सिंगल सुपर फॉस्फेट असो, म्युरेट ऑफ पोटॅश असो, या प्रकारच्या विविध खतांचा वापर आपण जर केला तर आपल्याला अपेक्षित उत्पादन 100% चांगल्या प्रकारे मिळू शकते। अल निनोच्या प्रभावानं यंदा भारतावर दुष्काळाचं सावट राहणार नाही असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं। यंदा वातावरणातल्या या बदलाचा फटका मान्सूनच्या प्रगतीवर होणार नाही असं हवामान खात्यानं म्हटलंय। मात्र असं असलं तरी ठोस अंदाज मात्र एप्रिल मे नंतरच वर्तवण्यात येणार आहे। 2014 आणि 2015 नंतर अल निनो यंदा परत येणार अशी भीती व्यक्त केली जात होती। स्कायमेटनं हा अंदाज वर्तवला होता, पण हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी मात्र हे मान्य केलं नाही। सध्या तरी अल निनोचं संकट मान्सूनवर आलेलं दिसत नाही असं हवामान खात्याचे अधिकारी DS पै यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे अल निनो सक्रिय होईपर्यंत मान्सूनचा कालावधी संपलेला असेल असंही पै यांना वाटतंय। जगभरामधल्या हवामान खात्यांनी यंदा अल निनो येणार नाही, त्यांना येईल अशी भीती आहे। मात्र 28 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियन हवामान खात्यात पॅसिफिक महासागरात अल निनोला पोषक वातावरण तयार झाल्याचा एक अंदाज फक्त व्यक्त केला होता। तर आज शेतकरी बंधूंनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार वादळ झालं। गारपिटीनं काढणीला आलेल्या रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान केलं। चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिंपरी, जिवती, राजुरा, कोपरना या 6 तालुक्यांमध्ये अचानक ही गारपीट झाली। वादळ आलं, पिकांचं मोठं नुकसान झालं। गारपिटीचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर आणि जिवती या तालुक्यांना बसला। अचानक आलेल्या या आसमानी संकटामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र पथकं तयार करून पंचनामे करण्याचे निर्देश दिलेत। गारपिटीनं शेतामधली ज्वारी, गहू, हरभरा, मूग, उडीद आणि मिरची पिकासह भाजीपाला मातीमोल झालाय। त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार तातडीनं मदत पुरवली जाण्याची गरज निर्माण झाली। या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास। रहा एक पाऊल पुढे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।